तर मंडळी यालाच बोलतात वनभोजन. मागे आपल्या बघू शकता तुम्ही वन आहे आणि इथं आहे भोजन. चला आता जेवायला या. चला वाडा येऊ दे. ये बघा भांडी. वा वा वा. नमस्कार मंडळी, मी साजिश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्यावर बघू शकता कोण कोण आहे. गँग आहे आमची, पूर्ण फॅमिली ट्रिप चालली आहे आपली. मस्त कुठं चालले ते नंतर सांगेन तिथं गेल्यावर. तर मस्त एक पावसाळी वनभोजन, एक फॉरेस्टमध्ये मस्त की काहीतरी जेवण बनवूया. आज संडे आहे, संडे स्पेशल पार्टी. तर प्रवासाला सुरुवात करू. आपली गाडी वगैरे रेडी आहे, टँक बॅग फुल सामानाने भरले. जेवण बनवायचं सगळं सामान आहे. निघायचं. चला मग करूया प्रवासाला सुरुवात. आपल्या जवळच आहे, 15 मिनटावर लगेच पोचू आपण. तिथं पोचल्यावर दाखवतो आणि तिथे कसं पोचायचं ते पण दाखवतो. हिडन जेम आहे एकदम. आणि गाडी आता पार्क केली आपण इथं. आपण आले आहोत सतीचे मालन आणि मापे गावापासून शिलपाटा नाके जवळच आहे. हो, ही लोकेशन जवळच आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो आतमध्ये लोकेशन. हिडन स्पॉट आहे. हो, आता जाऊ आपण मस्त एक चांगली जागा बघू. तिथं थोडा बसू, रिलॅक्स हो आणि मस्त जेवण बनवायला चालू करू आणि थोडासा एन्जॉय करू. इथं जास्त एन्जॉय करू. इथं यायचं कारण म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगेन थोड्या वेळात. मस्त लोकेशन बघू शकता, धबधबा पण आहे. आणि ही साईडची आता आम्ही आतमध्ये चाललो आणि भारी लोकेशन. कशी वाटली बाबू लोकेशन? आपले जवळच 10-15 मिनिटावरच एवढी भारी लोकेशन आहे. तर लांब जायची काय गरज आहे, बरोबर? तर आज पाऊस नाही, पण आम्ही अजून पुढे आतमध्ये इथून पण रस्ता आहे जायला. धबधबे पण आहेत पुढे, तुम्ही एन्जॉय पण करू शकता अजून येऊन इथे पावसाळ्यामध्ये. आणि पाऊस असेल तर एक अलगच वातावरण असते इथं. सत्ती चामाळ म्हणून फेमस आहे ही जागा. आणि इथं बघा काय काय सामान आहे आपल्याकडं रेडी. स्टार्टरमध्ये आम्ही बनवून आणलंय घरातून. एक चीज आहे, बर्गर सारखं बनवलंय. आणि बॉईल एग आहे मस्त. आणि ढोकला पण आहे. हे स्टार्टर आहे आपला पार्टीचा. मस्त कोल्ड्रिंक वगैरे आणलंय. फुल मजा ना? फुल मजा. लय भारी. खाऊ आहे आज. ही लोकेशन कशी वाटली तुला? जाम भारी आहे. म्हणजे आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली, तर पहिल्यांदा मी तिला इथं आणलंय. पहिला आम्ही सगळे मित्र वगैरे इथे यायचो आणि बरोबर आम्ही माकड पण आणलंय. आहे उड्या मारते बघा कसा माकडच आहे. नाही ना मंकी? मग कसं आहे, गार्लिक ब्रेड मध्ये मस्त चीज टाकलंय आपण आणि अंडा टाकलाय. आणि तिथं बघा एकदम भारी. चला तर मस्त या गार्लिक ब्रेड खायला. आणि काही क्षणातच रेसिपी कुकिंग चालू होईल आपली, ती पण एन्जॉय करा. मस्त व्हिडिओ होणार आहे, लय भारी. आणि या लोकेशनच्या बद्दल माहिती थोड्याच वेळेला देईन मी तुम्हाला. यो सगळं सामान निघलेलं आहे बाहेर. आणि बायकोची चेहऱ्यावर स्माईल बघा. काय काय बनवणार आहेस? चिकन सुक्का आणि भाकरी घरातून करून आणल्यात. आणि नाश्ता तर झालाय ना आपला? नाश्ता तर भरपूर झाला. कांदे घेतले आणि इथं चिकन बघू शकता. आता याचे पीस जरा कटिंग करू, मोठे आहेत अख्खे. आणि सगळं आज करायचं केलीची पानानं. नेचरमध्ये आलं तर जरा नॅचरल पाहिजे ना आपल्याला काहीतरी. सगळ्या वस्तू जेवायचा पण केलीची पानानं. हो, जेवायचं पक्का बघा. हो. हा चालेल. तर आपले मंडळीला दाखवत आपण आगरी स्टाईल मध्ये चिकन सुक्का बनवूया इथं. लय भारी. चला चिकन कापायला घेऊ आपण, कटिंग करू मस्त. भाई बाबा कोंबडी काय खाल्लं कोंबडीने रा. चिकन कटिंग करायचा भारी. आणि तिथं कांदा दाखव सोलतंय. सुरुवात तर केली आम्ही जेवणासाठी. एवढं पीस बसवलं ना. नेचर मी कुकिंग बाय क्या. आपल्याबरोबर अजून माणसं आहेत, पण आपण दाखवू नाही शकत काही कारणास्तव. आपल्याला हेल्प करतात आपली मित्रमंडळी आपल्या बरोबर. चालेल ना एवढा बोलला तरी? राहू त्याचे तेवढं चालतंय नाही का? हो. मी मदत करता असं थोडा तर नाव आला पाहिजे ना, नाही तर लोकांना वाटत आम्ही दोघं झाले इथं पोऱ्याला घेऊन. आम्ही भरपूर जण आहोत. मग आता घेतलं कांदा कापाला मस्त की. इथं गॅस आपली रेडी आहे. थोड्याच वेळात दाखवतो मी तुम्हाला. चिकन पण एकदम चकाचक क्लीन केले. पण हे पण रे माशी ते खरं. आणि तो बघा कसा असला माशीला खाल्ली तर काय झालं रे. धुवून घेऊ आपण केलीची पाना मस्त. याच्यावर कांदा बिंदा कापू. भारी बघा एकदम टवटवीत पाना. असा एक शॉट झाला पाहिजे ना नेचर मध्ये. कसा वाटला? भारी. असा दोघा पोऱ्या बी मदत करायला लागले आम्हाला. खाशील नाही ना पण चिकन? खाशील का? एवढा कांदा त्यांनीच कापले. कांदा कापला सार्थक नाही आपले. वाटते का तुम्हाला? वाटलं असेल तर कमेंट करून सांगा सार्थक नाही कापले. हो. आता गॅस पेटू.
मस्त आता खाली बसतोय, खाली बसून करू. टाकू तेल. हे तेल जास्त ना, आता बाहेर आल्यावर चालतं तेल वगैरे सगळं झणझणीत झणझणीत बनवू मस्त पैकी. त्याला मस्त वेलीचा कांदा कापलाय, सार्थक नाही कापलंय, हो. आणि केळीचे पानावर ठेवलंय कापून मस्त पैकी. गॅस करू फास्ट आणि मस्त पैकी आपला कांदा ब्राऊन करून घेऊ. एकदम सुक्का चिकन करायचा, थोडा गोड गोड लागला पाहिजे ना रे. का कसा वाटले लोकेशन ना, कसा वाटला आमचा सेटअप कुकिंगचा, जंगल में कुकिंग डायरेक्ट. टाकताय मग टोमॅटो. आता टोमॅटो टाकायचा ना. आता पोरायला मदत करायला मला. व्हिडिओ भारी होणार आहे, नक्की बघा. रेसिपी तर काय नॉर्मलच आहे, चिकन बनवतो म्हणून. पण कुठं बनवतो ना, कोणचे बरोबर आम्ही कसा करतो ते सगळं बघा तुम्ही. बहुत मजा आहे का ना. हा? आता टाकू आपण जिंजर गार्लिक पेस्ट. इथं जरा खलबत्त्या विसरलेलो म्हणून आम्ही लसूणच घ्यायला विसरलेलो, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यातून घेतला, दुकानातून येऊ. बस झाला बस ना भाई. अजून पण मंडळी आहे ना आपल्याबरोबर, त्यांना पण विचारायला पाहिजे कसा पाहिजे चिकन, स्पायसी पाहिजे. थोडा डालो और डालताय थोडा. बायकोची नेहमीची स्टाईल, पिशव्या भरून घेतो आम्ही. मसाल्याचा डब्बा वळेल ना बॅगेत म्हणून तो घेत नाही. थोडी आगरी लँग्वेज पण येईल आमची याच्यात, आलीच पाहिजे ना रे, गावाला हो आम्ही. आता टाकू आपला आगरी मसाला मस्तपैकी. मसाला आपला स्पायसी आहे, जरा पहिला कमीच टाकलं आहे त्यासाठी. आणि शिजवून घेऊ. थोडा मसाला शिजवून घेऊ आपला, त्याच्यानंतर चिकन टाकू आपण थोड्या वेळानं. गॅस थोडी फास्ट करते. आता कुक चेंज नेहमीप्रमाणे अख्खी रेसिपी मी नाही बनवी, बायको असल्यावर पूर्ण मसाला वगैरे टाकलेला आहे. आता काय टाकायचं आहे तुला? आता चिकन टाकायचं. चिकन टाकायसाठी स्पेशल आलंय बायको. आणि टाकलं चिकन मस्त पैकी. सकाळ सकाळ मस्त ब्लिंकिटवरून मागवले आम्ही ऑनलाईन, त्यासाठी लवकरच. ऑनलाईन चिकन शिजते पण पटकन. गॅस केली फास्ट, जरा चिकन टाकले तर टाकून मीठ. मिक्स करू. मस्त वरती झाकण ठेवू ना, पाणी ठेवू, मग ठेवू चिकन. इथे जबरदस्त हवा आहे इथं. नक्की तुम्ही या लोकेशनला या, अशीच कुकिंग तुम्हाला करायला भेटेल इथं. जाम भारी हवा सुटली. आता मस्त वरती पाणी ठेवलंय आपण आणि चिकनला उकायला आलंय. इधर लोकेशन देखो, इधर चिकन देखो, बहुत मजा आएगा नाही का. जाम भारी. मस्त आपले आगरी स्टाईलमध्ये चिकनमध्ये बटाटा नाही तर मजा नाही येणार. मस्त बटाटा टाकून घेऊ आपण आणि थोडेसे बारीक पीस करू. ऑनलाईन चिकन पटकन शिजतं ना, त्याच्यामुळं मग परत चिकनचा फेन होईल आणि बटाटा तसाच राहील. टाकू ये, दाखव ये, चल. मस्त आहे उकाला. टाकला बटाटा. बटाटा आमचं सारखं बोलतं काय बटाटा. हे जास्त होतं तुझा बटाटा. ता जास्त झाला. आणि मस्त पैकी इथं आपलं चिकन शिजलेलं आहे बघा आगरी स्टाईलमध्ये. आणि सात कलर आवतं ना मधील. हां, आमचं पोऱ्या फिरायला नाही येत, फक्त मजा करायला येते इथं. धावायला येतं, धावाला. कसं दिसतं चिकनचा कलर. आणि मस्त झाले का, शिजले का बघ बटाटा. बटाटा शिजलं आहे ना, बटाटा पण शिजलेला आहे. आता खोबरा टाक, मस्त खोबरा टाकू. टाक अजून.
मस्त जाड जाड रस्सा झाले. आपल्याला असाच भाकरीशी ठेवायचा आहे, खायला जास्त पातळ रस्सा नाही करायचा. आणि मंडळी तर आता आपला चिकन रेडी झालेला आहे. बटाटा वगैरे शिजलेला आहे, खोबरा पण टाकले मस्त. आता बायको काय करताय? गार्निशिंग, हो. कोथिंबीर टाकून गार्निश करून ठेवते. मग आत्ता डायरेक्ट आपण भेटू जेवताना ना. जेवताना मस्त एकदम भारी ट्रिप झाली आमची. इथं अजून झाली नाही, अजून भरपूर आहे. अजून जेवताना पण दाखवायचं आहे. आता हे फक्त मग- रेसिपी दाखवले तुम्हाला. मग जेवताना आम्ही तुम्हाला बोलणार आहोत काही, बरोबर ना. हो. या झणझणीत आगरी चिकन खायला मस्तपैकी. चला तर आता थोडंसं एन्जॉय करतो आम्ही. चला तर मंडळी, आता आपला जेवणाचा टाइम झालेला आहे. 1:30 वाजलाय, ऊन पण वाढलेलं आहे. आणि इथे बघू शकता मस्त आहे की जेवणाची तयारी. भाकरी दाखव. भाकरी आपण घरातून आणल्या मस्तपैकी. आणि इथं चिकन ठेवलंय, मस्त सावलीत बसू जेवायला. थोडी झाडी आहे पण कसं आहे जंगलमध्ये आल्यावर कुठं पण बसू शकतो आपण, बरोबर ना. झाडी तर पाहिजेच आपल्याला, हो ना. बरोबर. चला तर मंडळी जेवायला या. सार्थक बोलतो जेवायला. तर मंडळी यालाच बोलतात वनभोजन. मागे आपल्या बघू शकता तुम्ही वन आहे आणि इथं आहे भोजन. चला तर जेवायला या. चला वाडा, चला वाडा. झालं जेवण? हा झाला. जेवण झालेलं आहे. हात धुते बघा कसा. पावसाचे पाणी ना, धबधब्याचे पाणी. समोरच धबधबा बघा किती भारी आहे. मस्त लोकेशन आहे. नक्की तुम्ही एकदा तर या इथं. सत्तीचा माळ. कोणालाही विचार तुम्ही, मापे शिलपाटा रोडला आल्यावर सत्तीचा माल कुठे आहे कोणीही तुम्हाला सांगेल. आणि लोकेशन बघा किती मस्त आहे, लय भारी. यो बा यो काय घेऊन आला? येऊ दे. ये 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 ये. भांडी कसा आलेस? वा, तू धुशील पक्का? नको ठेव, मम्मा करेल. हा, तुम्ही आणलीस तेच बस झालं आमच्यासाठी. या भांडी घासायला. बघा भांडी घासते मस्त एकदम वावती पाण्यात. मजा येते. जाम भारी वाटते. सार्थकला कसा वाटला? मस्त वाटला. भारी पक्का. वाहते पाण्यात. मग आपल्या मंडळीला सांग या लोकेशनवर नक्की या, भेट द्या. मंदिर या लोकेशनवर नक्की या आणि या लोकेशनला नक्कीच भेट द्या. आणि याचं नाव काय? सतीचा माल. सतीचे मालाने या, एन्जॉय करा पावसाळ्यात. आपला जर आपला सगळा पॅकअप झालेला आहे. बॅग रेडी, टँक बॅग आपली, सर्व सामान. आणि आपलं पार्टी संपलेली आहे. वनभोजन. अख्खा कचरा आपण भरून घरी फेकायचा ना. घरी प्यायचा. घरी किंवा रस्त्यात कुठं कचरा कोंडी दिसली तर. तसं तुम्ही पण करा. तर मंडळी आता आपलं सर्व जेवण आणि पिकनिक वगैरे आटपलेलं आहे. तर आम्ही तर कचरा घेतलाय बरोबर. तर आता मी तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता तुम्ही सर्व म्हणजे कचऱ्याच्या पिशव्या वगैरे, बिस्लरीच्या पाण्याचे कवर, बाटल्या सर्व इथे टाकून गेलेत. तर कसं आहे म्हणजे आम्ही एक फक्त मेसेज देऊ शकतो तुम्हाला की असं करू नका. एवढंच चांगली लोकेशन आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर लोकेशन आहे. अजून इथे आम्ही जे इथं थांबलो आहे, आमच्याबरोबर सार्थक आहे म्हणून आम्ही जरा आतमध्ये गेलो नाही. तर वरती डोंगरावर पण तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता. छान लोकेशन आहे आणि धबधबे पण आहेत वरती. तर एक पिशवी येताना आपण एवढा सामान आणतो बरोबर. तर एक पिशवी अशी कचऱ्याची जर घरी नेली आपण नेहमी, तर असा कचरा होणार नाही इथं बरोबर. की अशा बॉटल्स वगैरे सर्व पडलेले आहेत, तर आपण नेऊ शकतो ते घरी. काय तेवढं काय वजनदार नसते बरोबर. तर येऊन इथे चांगल्या परिसराची वाट लावू नका, एवढंच बोलायचं आहे. आणि मस्तपैकी इथं लोकेशन बघा. आता थोड्याच वेळात आपण व्हिडिओचा एंड करूया. थोडंसं फिरू, एक्सप्लोर करू इथे अजून काय काय आहे. आणि मस्तपैकी बघा इथे खदान आहे. खान आहे इथे. पूर्ण भरणीची माती वगैरे आपल्या नवी मुंबईची इथं येतं सर्व. आणि खडी वगैरे इथून जाते सगळीकडे. बघू शकता कशी लोकेशन आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही आवडली. आणि मस्त धबधबा वाहतो बघा इथं, लय भारी धबधबा. अरे भाई मस्त लोकेशन. कसं वाटतंय? तू बोल दे येऊ दे. ये लवकर ये. चला तर मंडळी हा व्हिडिओ आपला इथेच संपूया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल